करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 4था ब्रह्म निरूपण नाम श्रीराम समर्थ. कृतयुग 17,28,000, त्रेतायुग 12,96,000, द्वापारयुग 8,64,000. आता कलियुग ऐका. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच समर्थांनी प्रार्थनेने करून दिली. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. गुरुर ब्रह्मा दाखवलंय आणि समास पण 4था दाखवलाय ब्रह्मनिरूपण. या समासामध्ये समर्थांनी उत्तम प्रकारे कसं ज्याप्रमाणे 84 लक्ष्मी त्यामध्ये येणारं कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग प्रत्यक्षपणे त्याचे संपूर्णपणे बोधात्मक विचार आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे. म्हणून समर्थांनी जे मत आहे ते श्रीमताचं मांडलेलं आहे. खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत दासबोध. हे विचार संपूर्णपणे ऐकता आले पाहिजे. ऐकल्याविन कळले शिकल्याविन शहाणपण आले ऐसे देखील न ऐकले भूमंडळी. बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले दशक 6वा देव शोधन नाम. आपण देवाला शोधण्यासाठी कुठे कुठे जाते. देव आहे अंतरी खरा देव तो अंतरी चोरलासे सद्गुरु विन तो सर्व ठाई न दिसले. बरोबर की नाही. ही आपल्याला पोचपावती दिलेली आहे तरी लोक विचारणारे विचारतात. लोक कुठली 8 विषय वासना. आम्हाला अजून देवच सापडला नाहीये. मग बोलतोय तो कोण. बरोबर ना. अंतरीचा अंतरात्मा आहे ना. म्हणजे आपण ज्याप्रमाणे मंदिरामध्ये जातो देवळामध्ये जातो आपल्याला मूर्ती पाहावयास मिळते पण त्या मंदिरामध्ये घरापासून मंदिरापर्यंत कोणी नेलं. बरोबर की नाही. म्हणून दशक 6वा देवशोधन समास 4था ब्रह्मनिरूपण नाम श्रीराम समर्थ. कृतयुग 17,28,000. किती दिलीत कृतयुगाची वर्ष बघा. प्रत्यक्षपणे 17,28,000 एवढी वर्ष कृतयुग संपूर्णपणे झाली. त्रेतायुगामध्ये समर्थांनी सांगितलं 12,96,000. 12,96,000. कृतयुगामध्ये सर्वात जास्त काय होती वर्ष होती 17 लाख होती. त्रेतायुगामध्ये 12,96,000 12,96,000. द्वापार युगामध्ये बघा कशी कशी कमी होत गेली. 17 वरून 12 आली आणि आता 12 मधून द्वापारामध्ये 8,64,000. द्वापारामध्ये 8,64,000. आता कलियुग आहे का. आता आपण कशामध्ये आहोत. कोणत्या युगामध्ये आपण जन्म घेतला आहे तर प्रत्यक्ष कलियुगामध्ये. कृत गेला त्रेता गेला द्वापार गेला प्रत्यक्ष कलियुग आलेला आहे. आता संपूर्णपणे कलियुगाची ख्याती आपल्याला प्राप्त होणार आहे. ती सुद्धा श्रवणाच्या माध्यमातून. श्रीराम समर्थ. कलयुग 4,32,000. किती दिली आहेत समर्थांनी 4,32,000.
32,000. 4,00,000. 2024 चालू आहे. 4,32,000. चतुर्युग 43,20,000. ऐसी चतुर्युग सहस्त्र, तो ब्रह्मयाचा एक दिवस. आपला एक दिवस म्हणजे 24 तास, एक दिवस गेला. ब्रह्मयाचा एक दिवस म्हणजे कधी? चतुर्युगी सहस्त्र. बघा, प्रत्यक्षपणे आपण घड्याळ पाहत असतो, घड्याळामधली वेळ पाहत असतो, किती वाजले ते पाहत असतो, मिनिट, तास, सेकंद सर्व काही पाहत असतो. वेळ जसजशी निघून जाते तसं संपूर्णपणे काळ सुद्धा निघून जातो की नाही. ज्याप्रमाणे कलियुग, या कलियुगामध्ये आपण आता जन्म घेतला आहोत, बरोबर की नाही, जन्माला आलेलो आहोत. ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा, तेव्हा विष्णूची एक घटिका. विष्णू सहस्त्र होता आहे का, पळ एका ईश्वराचे. म्हणजे कधी? जेव्हा ब्रह्मदेवाची 1000 वर्ष म्हणजे विष्णूची एक घटिका, आणि विष्णूचे 1000 वर्ष म्हणजे ईश्वराचे एक पळ. हे गणित आपल्या डोक्याच्या वरूनच आहे, बरोबर की नाही. तो ब्रह्मयाचा एक दिवस आहे. ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा, तेव्हा विष्णूची एक घटिका. विष्णू सहस्त्र होता ऐका, पळ एक ईश्वराचे. ईश्वर जाय सहस्त्र वेळ, ते शक्तीचे अर्धपळ. ऐशी संख्या बोलली सकळ, शास्त्रांतरी. ईश्वराची 1000 वर्ष, आता कसली आहेत बघा. ईश्वराची 1000 वर्ष शक्तीचे अर्धपळ होते, आणि शास्त्रामध्ये याप्रमाणे कालगणना सांगितली आहे. बघा, आपला जन्म प्रत्यक्षपणे जर आपला बालपण जर ज्यावेळी आपण आठवतो, आपली जन्माची तारीख बघायची. बघा, समर्थांनी कसा भाग दाखवला. आपला जन्म कोणत्या तारखेला झाला, कोणत्या वारी आपण जन्माला आलो, कुठला महिना होता आणि कुठला सण होता, बरोबर आहे. त्या तारखेपासून ते आजच्या तारखेपर्यंत आपण वर्ष मोजत आलो, महिने मोजत आलो. त्याचप्रमाणे वर्ष सुद्धा निघून गेली, बालपण निघून गेलं, तरुण वयामध्ये आहोत, परंतु आपल्याला पुढचं माहिती नाहीये, आपण म्हातारपणी आहोत की नाही आहोत, बरोबर की नाही. म्हणजे ईश्वर जाय सहस्त्र वेळ, ते त्याच्या हातात आहे. घड्याळाचा टायमिंग आपण थांबवू शकतो का? कारण घड्याळामध्ये शेल असतो, शेल काढला की टाइम थांबलं. पण जो संपूर्णपणे वेळ ईश्वराचा, तो कोणाला थांबलेला नाही आणि कोणासाठीही थांबणार नाही, बरोबर की नाही. एखादी गेलेली वेळ पुन्हा आणता येत नाही. कालची संध्याकाळ, कालची सकाळ पुन्हा आणता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, ईश्वर जाय सहस्त्र वेळ, ते शक्तीचे अर्धे पळ. ऐशी संख्या बोलिली सकळ, शास्त्रांतरी. श्लोक. चतुर्युग सहस्राणि दिनमेक पितामहं, पितामह सहस्राणि विश्वघर्ती कमेवच. विष्णुरेक सहस्राणि पालमेक महेश्वरम, महेश्वर सहस्राणि शक्तिरर्धपल भवेत. आयशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती, तरी अखंड खंडे नसते ती परब्रह्माची. बघा, प्रत्यक्षपणे समर्थांनी सांगितलं, या अशा अनंत शक्ती असतात, अनंत ब्रह्मांड रचना होत असतात,
आणि परब्रह्माची अखंड स्थिती कधीच खंडित होत नाही. आपण देवाचं नामस्मरण करतो. देवाचं नाम, देवाचं जप, देवाचं नामस्मरण घेताना आपल्यामध्ये अखंडपणे का असला पाहिजे? गुरु शिष्यांचा संवाद, एथ बोलीला विशद भक्ती मार्ग, संवाद घडला पाहिजे. त्यामध्ये अखंड असला पाहिजे, त्यामध्ये खंड पडता कामा नये. बघा, एखादं कार्य आहे, एखादं काम आहे, एखादा बिझनेस आहे, एखादा व्यवसाय आहे, त्या व्यवसाय हा आपला आहे, तिथे आपण दररोज जातो. 15 दिवस आपण रेग्युलर गेलो, आपल्याला त्याचा मोबदला सुद्धा मिळाला. परंतु 16व्या दिवशी आपण आळसपणा केला, कंटाळा केला. त्या व्यवसायामध्ये आपला हातभार लागेल का? त्यातून आपल्याला मोबदला प्राप्त होईल का? नाहीच होऊ शकत. कारण तिथे त्याची तू काय केलीस? गैरहजेरी लावलीस, तिथे आळसपणा केलास. आणि शेवटी आयशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होते जाती, अनंत शक्ती होती. 15 दिवस जोमाने काम करत गेलास, परंतु अनंत रचना होते राहती. रचना, नियोजन बरोबर केलेलेस, मी या वेळेला या दिवशी बरोबर जाईन. पण 15 दिवसानंतर तुम्ही काय केलंस? जायचं टाळलंस, आळसपणा अंगी आला. तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. जे अखंड तुझं काम चालू होतं त्यामध्ये खंड पाडलं, खंड पाडलंस. तिथे त्या कार्याला, त्या क्षेत्राला तू हजर राहिला नाही, तर शेवटी काय आहे? तुला त्याचा मोबदला सुद्धा मिळाला नाही. आणि जी तुझी सवय होती ते सवयी सुद्धा निघून गेलं की नाही. परब्रह्माची कैची स्थिती, परिही बोलावयाची रीती, वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी. परब्रह्माची कसली आहे स्थिती? पण ही बोलण्याची एक रीत आहे. वेद आणि श्रुतीही नेती नेती म्हणून परब्रह्माचे वर्णन करतात. बघा, प्रत्यक्षपणे परब्रह्माची कसली आहे स्थिती? परब्रह्म आहे. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखे नाम घेता. कृतयुग गेला, त्रेतायुग गेला, द्वापारयुग सुद्धा गेला. तिन्ही कार्यभार पूर्णपणे सांभाळ केला की नाही? विश्वाचा मालक आहे आणि प्रत्यक्ष आता कलियुगात आहे. आणि त्याच कलियुगामध्ये आपल्याला नरदेह प्राप्त झालं, म्हणजे ही बरोबर की नाही? ईश्वराची कृपा आहे, समर्थ कृपा आहे. 4,760 इतुकी कलियुगाची रहाटी, उरल्या कलियुगाची गोष्टी ऐसी असे. 4,760 4,760 इतकी कलियुगाची रहाटी आहे. 4,760 उरल्या कलियुगाची गोष्टी ऐसी असेल. 4,760 वर्ष इतका काळ चालू कलियुगातील गेला आहे. 1581 मध्ये बघा, उरलेल्या कामाच्या काळासंबंधीचा विचार आता ऐकला पाहिजे आपण. एकूण कलियुगाची वर्षे किती आहेत? 4,32,000. 4,32,000. त्यापैकी गेली किती आता? 4,760. 4,760 फक्त गेलेत. म्हणजे अजून 32,000 पण वर्ष गेली नाही आहेत. 4,00,000 अजून बाकी आहेत. एवढी अजून कलियुग संपायला वेळ लागेल ना. या कलियुग आहे, प्रत्यक्षपणे नामस्मरण असणं आवश्यक आहे. कारण पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. ज्या ज्या वेळेस बघा, प्रत्यक्षपणे आता नरदेह प्राप्त झालेला आहे आणि त्याच नरदेहाला तुझे चरण प्राप्त झाले, हेच ईश्वरचरणी आपण प्रार्थना केली आणि हेच निवेदन ठेवून
ज्यावेळी आपल्याला हा नरदेह प्राप्त होईल, पुन्हा पुन्हा मनुष्य देह नाही आहे जन्माला येणं, शक्य नाही आहे, परंतु ज्या वेळेला येईल त्यावेळी तुझे चरणस्पर्श मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय धुनी, तुझीच साथ या देहाला प्राप्त व्हावी, हेच निवेदन मागणं आहे. बरोबर की नाही? 4,27,000 240 संवत्सर पुढे अन्योन्य वर्णसंकर होणार आहे. 4,27,240 वर्ष अद्याप शिल्लक आहेत. बघा, 32,000 होती, 32,000, त्यापैकी 240 वर्ष आता राहिली. 4,27,240 अद्याप शिल्लक आहेत आणि येणाऱ्या काळात एकमेकात वर्णसंकर होणार आहे. आपली वर्ष किती? जन्म आहे म्हणजे मरण आहे. आयुष्य किती आहे? जास्तीत जास्त पहिले होते 100 वर्ष. फार फार पुण्य आहे, अजून तरी आहेत, नमस्कार आहे त्यांना. परंतु आता 20मध्ये जातात, 30मध्ये जातात, काही तर जन्मतच जातात. विचार करा, फक्त पुण्य घेऊन थोडे येतात, निघून जातात. पण पृथ्वीवर भार नाहीये, समर्थ म्हणाले. प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आपण आलो, सर्व ऋण घेऊन आलेलो आहोत, कर्ज घेऊन डोक्यावर आलेलो आहोत. मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण, हे जर फेडायचं असेल तर नक्कीच या आयुष्यामध्ये आपल्याला उत्तमाचं कार्य करता आलं पाहिजे. आईसे रचले चराचर, येथे एकाहूनी एक थोर, पाहता येतीचा विचार अंत न लगे. याप्रमाणे सर्व चराचराची रचना झाली आहे. येथे एकाहून एक सृष्टी आहेत. येथला विचार असा पाहू लागले तर त्याचा अंत लागत नाही. ऐसे रचले चराचर. बघा, चराचर सांगितले, कसा भाग दाखवला बघा समज. 83,99,999 युनी आणि प्रत्यक्षपणे आपला हा देह. भूचर आहेत, खेचर आहेत, जलचर आहेत, वनचर आहेत आणि मनुष्य प्राणी. यामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले आहे. पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ, त्यांना शिकवण नाहीये. शिकवण जी आहे ती फक्त मनुष्य देहालाच. हे शिकवण धरिता चित्त का सांगितलं? कारण मनुष्य देहामध्ये समजून घ्यायचं ते मनुष्य देहाकडेच आहे ना, बुद्धी आणि मन. ऐसे रचले चराचर, तेथे एकाहूनी एक थोर, म्हणजे एकाहून एक थोर कोण आहे? तर मनुष्य देह. पाहता येथीचा विचार अंत न लगे. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर. सकळांमध्ये एक म्हणतं विष्णू थोर आहे, कुणी म्हणतात रुद्र थोर आहे, तर कुणी म्हणतात सगळ्यांच्या मध्ये शक्ती थोर. सगळेच थोर आहेत, सगळ्यांचे विचार ऐकण्यासारखे. ज्यांचे विचार ऐकावे तेवढे आपले बघा मन आणि बुद्धीसुद्धा प्रफुल्लित होते, ताजेतवाने होते, टवटवीत होते. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर. सगळ्यांनी आपण प्रत्यक्षपणे ऐकत आलो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्तीचा वापर कधी? जिथे शक्ती आपली कमी पडते तिथे युक्ती वापरली पाहिजे. शक्ती म्हणजे काय? भानगडी करायची नाही, भांडण करायचे नाहीये. जिथे आपल्याला बघा, काही जण स्मार्ट वर्क करतात, काही जण हार्डवर्क करतात, काम तेच असतं. पण जिथे स्मार्ट वर्क करून आपल्याला पैसा मिळेल, जिथे आपले कष्ट कमी पडतील, तिथेच आपण काम करू ना. आपल्याला जायचं आहे कुठे? एका ठिकाणावर जायचं आहे. लॉंग टर्म घेण्यापेक्षा शॉर्टकट आपण घेऊ ना. रूट सेम आहे, फक्त एक फिरून आहे आणि एक सरळ आहे.
तर विचार करा आपण कोणत्या दिशेने जाऊ. एवढंच आहे ना. म्हणजे समर्थ म्हणाले एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळान. आईसे आपुलेला परी बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पांती. हे अदृष्ट तदृष्ट श्रुती बोलत असे. आपापल्या परीने बोललं पाहिजे, म्हटलं पाहिजे, परंतु कल्पना सर्वच नाश पावते. यदृष्ट तर असे दृष्ट सांगते. बघा, विचार करा. यदृष्ट तर नष्ट. आपल्या मनात कल्पना असते. आपण बसल्या जागी तरी आपण विचार करत असतो, कोणी यावं आणि आपण दचकावं. बरोबर की नाही. समोरची व्यक्ती काय म्हणते त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. आपण घरामध्ये एकटेच आहोत, घरामध्ये बेडवर बसलेलो आहोत, आपण विचार करतोय, त्या कल्पनेमध्ये संपूर्णपणे आपण बसलेलो आहोत आणि कोणीतरी आपल्यासोबत काहीतरी बोलतोय त्याचं आपल्याला भान नाही आहे. समोरून कोणीतरी येते ते आपल्याला व्यक्ती दिसत नाही आहे, कारण आपला देह शरीराने तिथे आहे, परंतु मनाने आणि बुद्धीने कुठे. बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले ऐसे आपुल्याले परी बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पांती. यदृष्ट तन्नष्ट हे श्रुती बोलत असे. म्हणून आपापल्या परीने म्हणतात ना. काही जण असं बोलतात, अरे स्वतःशी बोलतोय की फोनवर बोलते तेच काही कळत नाही, परंतु कल्पना सर्वच नाश पावून ते. आपुलाली उपासना अभिमान लागला जना, याचा निश्चयो आवडेना साधू विना. आपली उपासना बघा, सर्व लोकांना आपापल्या उपासनेचा अभिमान असतो. आपण उपासना करत असताना आपल्या या देहाचं मन कुठे असतं? चंचल असतं ना. त्याला स्थिरावर आणायचं आहे, त्याला स्थिर आणायचं आहे. मग येईल कसं? त्यासाठी समर्थांनी आपल्याला प्रार्थना दिली. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ही सुरुवात का करायला लावली? उपासना करायच्या अगोदर या देहाचं मन उपासनेसाठी लागलं पाहिजे. नाहीतर आपलं मन हातामध्ये स्मरणिक आहे. तुमचं नसेल, तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे, तुम्हाला सर्वांना नमस्कार आहे. या देहाचा भाग चाललेला आहे. हातामध्ये स्मरणिक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये रिमोट आहे. TV पाहतोय बघा, त्यामध्ये लागणारी मॅच पाहतोय. एका हातामध्ये स्मरणिक आहे. लक्ष कुठे लागेल? देवाकडे का टीव्हीकडे? आणि त्यामध्ये नामस्मरण करत असताना इकडे आऊट झाला. रिमोट एका साईडला, स्मरणिका एका साईडला. फिरवतोय कोण? इंद्रियाचा राजा म्हणजे मन. मन फिरवतोय. मन संपूर्णपणे चंचल आहे, भरकटणार आहे. त्याला स्थिरावर आणण्यासाठी समर्थांनी श्री मनाचे श्लोक लिहिले. 1-2 नाही तर 205. कोणासाठी? पशुपक्षासाठी नाही, फक्त मनुष्य देहासाठी. आपण बोलतोय तरी आपल्या मनामध्ये आपण घरी आहोत, शरीराने तुमच्या समोर आहे. म्हणून समर्थ म्हणाले आपुलाली उपासना. उपासना कशी करावी? उपासना ईश्वरापर्यंत, देवाच्या चरणी कशी पोहोचेल हे माहिती असणं आवश्यक आहे. त्याचा अभिमान आपल्याला लागला पाहिजे, त्याचा अभिमान आपल्याकडे असला पाहिजे. आपल्याकडे सोनं आहे, चांदी आहे, प्रॉपर्टी आहे, गाडी आहे, म्हणून जर आपण अभिमान बाळगू, गर्व बाळगू तर काहीच नाही. जमानावे शून्याकार आहे. आपला अभिमान कशामध्ये असावा? बरोबर की नाही. आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये मिळालेला हा संपूर्णपणे बघा, हे जे ग्रंथ आहेत ते माझ्यासाठी काय आहेत? ही जी शिकवण प्राप्त झालेली आहे ती कोणासाठी आहे? याचा अभिमान असावा. याचा निश्चय निवडेना साधू. निश्चय कसला असला पाहिजे? आपण कुठलेही कार्य करत असताना निश्चयच करत नाही. आला दिवस ढकलला,
परंतु त्या कामामध्ये आपल्याला यश कसं मिळेल ते आपण पाहिलंच नाही ना. साधू निश्चय करुती एक, आत्मा सर्वत्र व्यापक, एरते अवघेची माईक सचराचर. बघा, अवघे चराचर एक माईक आहे. आत्माच एक सर्व व्यापक आहे. आत्म्याला कोणीच रोखू शकत नाही. अंतरीचा अंतरात्मा आहे. अंतरीचा अंतरात्मा प्रत्यक्षपणे आपली 24 तास देखभाल करत असतो, संरक्षण करत असतो. ज्यावेळी आपला देह थकून भागून विश्रांती घेत असतो, झोपी गेलेला असतो, तरी तो कधी झोपत नाहीये. श्वास घेण्याचं कार्य तो करतच असतो की नाही. म्हणजे विचार करा, साधू निश्चय करीती एकम, आत्मा सर्वत्र व्यापक, सर्व कणाकणामध्ये आत्मा आहे. याचं नाही की फक्त एकामध्येच आहे, नाही. साधू निश्चय करीती एक, आत्मा सर्वत्र व्यापक, एरते अवघेची माईक चराचर. चित्री लिहिली सेना, त्यात खोन थोर कोण साना, हे का तुम्ही विचारना आपुले ठाई. सैन्याचं चित्र रेखाटलेलं आहे, तर त्यात कोण थोर आहे, कोण लहान आहे, याचा तुम्ही आपल्याशीच विचार केला पाहिजे. आता विचार करा, एखादं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये संपूर्णपणे माहिती दिलेली असते. कोण थोर आहे, कोण लहान आहे, कोण विचारवंत आहे, कोणाचे विचार उत्तमाचे आहेत, हे सर्व आपण जाणून घेतलं पाहिजे. स्वप्नी उदंड देखिले, लहान थोरही कल्पिले, परंतु जागे झालिया कैसे पहा. स्वप्नी उदंड देखिले, लहान थोरही कल्पिले. स्वप्नामध्ये काय काय पाहिलंस ते प्रत्यक्षपणे सांगू शकशील का? असं होऊच शकत नाही. स्वप्न या नावा भ्रम. स्वप्नामध्ये स्वप्नच पडत असत. आपण जर एखाद्याकडे बघा, काही जण झोपेमध्ये हसतात, काही जण रडतात, काही जण ओरडतात. चालू प्रत्यक्षपणे बघा, स्वप्नी उदंड देखील आपण त्या स्वप्नामध्ये इतकं भरकटलेला असतो, कोणी यावं आणि आपल्याला उठावं आणि त्याच्याकडे डोळे वटारून पाहावं. लहान थोरही कल्पिले, लहान मोठ्यांना पण आहे, फक्त मोठ्यांनाच नाही तर लहानांना पण स्वप्न आहेतच ना. परंतु जागे झाले कैसे पहा. जागे झाल्यावर काय होतं हे नक्कीच पाहिलं पाहिजे ना. स्वप्नामध्ये उदंड आयुष्य, या आयुष्यामध्ये उदंड स्वप्नच आहे ना, म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. पाहता जागृतीचा विचार, कैचे लहान कैचे थोर, झाला अवघाची विचार स्वप्न रचनेचा. जागृत झाल्यावर विचार केला की कळून येतं कुणी लहान नसतं किंवा थोरही नसतं. जेव्हा आपण झोपलेलो असतो त्यावेळी आपल्याला स्वप्न पडत असतात. ज्यावेळी आपण उठतो त्यावेळी ती स्वप्न काय पडलीत ते आठवण करण्याचा प्रयत्न करतो, पण ते आठवायलाच मागत नाहीये. मग त्यामध्ये कोण लहान आहे, कोण थोर आहे हे आपल्याला सुद्धा कळत नाही. परंतु जागे झाले कैसे पहा. पाहता जागृतीचा विचार बघा, कसा जागृतीचा विचार केलाय. कैसे लहान कैसे थोर, स्वतःच्या कल्पनेमुळे सगळा स्वप्न विस्तार दिसत असतो. अवघाची माईक विचार, कैसे लहान कैसे थोर, लहान थोराचा हा निर्धार जाणती ज्ञानी. कुणाला थोर ठरवायचे किंवा लहान म्हणायचे हा सगळा मायेचा प्रभाव असतो. ज्ञानी लोक असतात
तेच लहान थोराचा निर्णय करू शकतात. जो जन्मासी प्राणी आला, तो मी थोर म्हणता चिमेला, परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. जो जन्मास येऊन स्वतःला थोर समजतो, तो जिवंत असून मेल्यासारखा समजावा. श्रेष्ठ पुरुषांनी असा विचार केलाच नाही. समर्थ म्हणाले, काय झालं? थोर बघा, स्वतः जन्म घेऊन स्वतःला थोर समजतो, तो जिवंत असून मेल्यासारखा समजावा. म्हणजे विचार करा, काय झालं पद्धत. तया झाले आत्मज्ञान, थोर तोची महाजन, वेदशास्त्रे पुराण, साधू संत बोलले. ज्याला आत्मज्ञान झालंय तो थोर आत्मा आहे. वेदशास्त्र पुसणे साधू संतांचं मत. बघा, प्रत्येक ओवीमध्ये सामर्थ्य पुरवलेलं आहे. समर्थांनी आपल्याला श्रीमद दासबोधामध्ये पहिला जो समाज दिला, त्यामध्ये सुद्धा समर्थांनी आपल्याला सांगितलं, भगवत वचने अविश्वासे, ऐसा कोण पतीचा असे, भगवत वाक्य विरहित नसे, बोलणे येथीचे. जया झाले आत्मज्ञान. बघा, प्रत्यक्षपणे समर्थांनी सांगितलं, जया झाले आत्मज्ञान, तोची थोर महाजन, वेद शास्त्र पुराण, साधू संत बोलतो. एवं सकळांमध्ये थोर, तो एकची परमेश्वर, तयामध्ये हरिहर होती जाती. थोडक्यात असं म्हणता येईल की एकच परमेश्वर सर्वात थोर आहे. हरिहर इत्यादी त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात आणि शेवटी लय पावतात. मग प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, देव कोट्याने कोटी आहेत. समर्थ म्हणाले, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी आहेत, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती स्थिती संवार, स्थानमानांचा विचार आईलीकडे. बघा, प्रत्यक्षपणे निराकार आहे, तो निर्गुण निराकार आहे. तो परमेश्वर प्रत्यक्षपणे सगुण काय दुर्गुण काय याची ओळख करून आपल्याला प्रत्यक्षपणे देत असतो. त्याच्या ठिकाणी उत्पत्ती विस्तार वगैरे काहीच नाही. स्थलकालाचा आकाराचा विचार अगदी भले अलीकडचाच आहे. विचार आपणच फक्त करत असतो. अंतरीचा अंतरात्मा देव ईश्वर परमेश्वर कधीच करत नाही. नाव रूप स्थानमान, हा तो अवघाची अनुमान, तथापि होईल निदान ब्रह्म प्रलयी. बघा, नाम आहे, रूप आहे, स्थल आहे, आकार आहे, या सर्व अनुमानाच्या गोष्टी असतात. ब्रह्मप्रलयाच्या वेळी याचा निश्चित होतो. आता विचार करा, आपण जन्माला आलो, आपलं नाम आहे, रूप आहे, स्थल आहे आणि आकार सुद्धा आहे. म्हणजे विचार करा, प्रत्येक वेळेला काय आपण केलं पाहिजे, जो निश्चय आहे तो मनापासून केला पाहिजे. त्याचा निर्णय आपण उत्तमाचा घेतला पाहिजे. ब्रह्म प्रलया वेगळे, ब्रह्म नामारूपा वेगळे, ब्रह्म कोण एका काळे, जैसे तैसे ब्रह्म प्रलया वेगळे. ब्रह्म हे नामरूपाहून निराळ आहे, प्रलया वेगळं आहे. कुठल्याही काळी ब्रह्म जसेच्या तसेच राहतं. विचार करा, आपल्या अंतरीचा अंतरात्माच पहा ना. ज्यावेळी हा देह शेवटपर्यंत ईश्वराच्या चरणी असतो, त्यावेळी ह्या देहाचा शेवटचा दिवस आहे. निघून कोण जाणारे आहे? आपणच निघून जाणार आहोत. अंतरीचा अंतरात्मा केव्हाच निघून गेलेला असेल. तेव्हा या देहाला किंमत शून्य. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला विचारतात. जेव्हा निघून जाईल तेव्हा या देहाला कोणी विचारणार नाही. म्हणून ब्रह्म हा प्रलया वेगळे. आपण समुद्रामध्ये ज्यावेळी आपण जातो, समुद्रातून लाटा ज्यावेळी बाहेर येतात, समुद्रामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण बिस्किटं नेतो, चॉकलेट नेतो, काय काय खायला नेतो. परंतु आपण तिथे समजा कचरा केला की कचरा पुन्हा
काठावर आणण्याचं काम करतो, तीरावर आणण्याचं पण काम करतो. तर समुद्रच, तो सागरामध्ये कुठलीही प्रकारची कचरा नेत नाही. जेवढं काही स्वच्छ आणि निर्मळ, निर्गुण आणि निराकार सर्व काही कचरा तो काठावरच आणण्याचा प्रयत्न करतो ना. त्याचप्रमाणे आपला देह हा राहिला पाहिजे. विचार करा. करीती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. जे ब्रह्मनिरूपण करतात, संपूर्ण ब्रह्माला ऐक्यरूपे अनुभवारूपाने जाणतात. म्हणजे विचार करा, ब्रह्मनिरूपण या ग्रंथामध्ये प्रत्यक्षपणे या समासामध्ये समर्थांनी करीती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मवेद. समजून घेतलं पाहिजे, त्याविषयी संपूर्णपणे माहिती काढली पाहिजे. तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. संपूर्णपणे ऐक्यरूपाने अनुभव, आपल्या अंगी अनुभव आहे का? अनुभवासी प्रत्यक्ष आता समर्थांनी सांगितलं. आपण अनुभवच घेत नाहीये. आपण एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये ज्यावेळी आपण जॉबला जातो, त्यावेळी इंटरव्ह्यू असते की नाही, त्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. आपलं नाव, गाव, पत्ता सर्व काही विचारले जातात. पुढचा प्रश्न विचारतात, तू काय केलं आहेस, हे विचारतात की नाही. जे तू काम केलेलं आहेस त्या क्षेत्रामध्ये किती वर्ष तुम्ही काम करून अनुभव मिळवलेला आहे, तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे का, आणि जर असेल तर एक्सपिरियन्स लेटर, अनुभवाचं पत्र मला दाखव, असे सांगतात की नाही. त्यांनी काय दाखवलं की माझ्याकडे एवढ्या वर्षीचा अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या दृष्टीने तुला काय मिळेल, जॉब मिळेल, काम मिळेल. मग तसंच समर्थांनी सांगितलं, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. ऐक्यरूपाने अनुभवरूपाने जाणतात. आपल्याला कुठलंही एखादं कार्य करत असताना जर त्या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे, त्या गोष्टी आपल्याला संपूर्णपणे अवगत आहे, तर ती गोष्ट आपल्याला सुद्धा करता आली पाहिजे. बरोबर की नाही. त्या गोष्टीमध्ये अनुभव आहे, ती गोष्ट आपल्याला सादर करता आली पाहिजे, तरच त्या गोष्टीचा उत्तमतेने फायदा होणार आहे. म्हणून प्रत्यक्ष समर्थ म्हणाले, करीती ब्रह्म निरूपण. कोण करताय? कार्यसिद्धीस नेणारा कोण आहे? करता करविता कोण आहे? तर प्रत्यक्ष ब्रह्म निरूपण. ब्रह्मा बघा, प्रत्यक्ष कोण आहे? सद्गुरू साक्षात परब्रह्म, परब्रह्म आहे. परंतु आपण कमी स्वतःला लेखतो, आपला आत्मविश्वास कमी करतो. म्हणून समर्थ म्हणाले, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मवेद. काय जाणलं पाहिजे हो? त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिकता आलं पाहिजे. 8 विषय वासना दिलेले आहेत: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. बोलण्या इतकं सोपं आहे. एखादा विषय वासनेमध्ये जर ज्यावेळी देह अडकतो, त्यावेळी तिथून बाहेर सुटणं मुश्किल. म्हणून प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले ना, ब्रह्म प्रलया वेगळं असलं तरी ब्रह्म या मायेच्या विरुद्ध कधी जाणार नाही. जोपर्यंत शेवटचा दिवस आहे तोपर्यंत ब्रह्म बरोबर साथ देणार. मी देवाचा आणि देव माझा, ही आपली भूमिका असली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर. करीती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मवेद. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्म निरूपणा समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.